तुला सांगते, हे बघ, आज इतकी वर्ष हा त्या गावछापच्या विरोधात जो काही माझा खेळ चाललाय, बुद्धिबळाचा जो काही खेळ चाललेला आहे, ही अनिका जर अशी वागायला लागली ना, ती जर त्या कमळीच्या बाजूने जास्त जायला लागली ना, तर सगळा खेळ फिसकटेल. काय फिसकटलंय माझंच काय मला कळत नाहीये. ही नक्की अनिकाला बघून चिडलीये की हिला गावाला कोणतं प्रूफ मिळालंय? आता कमळीचं माझ्याकडे जरा बी लक्ष नाही. कसं असेल, आता तिला नवीन मैत्रीण मिळाली नव, मग मी कशी लक्षात राहीन तिच्या? उद्या माझा वाढदिवस आहे, ते तरी आहे का तिच्या लक्षात? आता कमळी या निंगीला सोडून त्या माकडीनीच्या गटात गेली. झालं, आता निंगीची गरज संपली की नाही, मग आता माझी काय बी गरज नाही, तर मी इथं थांबून तर काय करू? त्यापेक्षा सरळ जातो मी हॉस्टेलला. हॉस्टेलला तर कशाला जाऊ? तर मुंबईत आलो त्या कमळीसाठी, आणि आता तीच माझ्या बरोबर नाही, तर सरळ गावाकडेच जातो. कमळे, गावाकडे शाळा कॉलेज बांधायचं स्वप्न होतं ना हो तुझं, ते तू सगळंच विसरलीस. या मोठ्या घराला श्रीमंतीला बोललीस तू. तुला आता माझी काय बी गरज नाही. तू राहा इथं, मी जातो गावाकडं. निंगे थांब. आता कशाला आलीस माझ्या मागं? जा की तिकडं, तुला आहे की तुझी ती आणखी. आता तुझा सगळा येळ तू तिलाच दे. मी कोण आहे ग तुझी? कोणच नाही. निंगे कमळे, बाद झालं. लय बदलली आहेस का कमळे? आता तुझ्याकडे पैसा आला, तुला तुझी हक्काची नवीन माणसं मिळाली. आता तुला माझ्यासारखं गावाकडनं आलेली गरीब मैत्रीण कशाला पाहिजे ग? जा की आता तुझ्या शहरातल्या मैत्रिणींकडं. मला नाही राहायचं इथं, मी चाललो गावाकडं. कवा जाणार आहेस? ठीक आहे, जा. निंगे, तुला मला जर सोडून जाणं सोपं वाटत असेल तर तू जा. आत्ताच्या आता एसटी पकड आणि कडकडनं निघ. खरं एक गोष्ट ध्यानात ठेव, तू जर गेलीस तर मी बी तुझ्या मागं सगळं सोडून येत असतो. निंगे, मला कोण आहे ग तुझ्याशिवाय? कमळी अशी ही कमळी.